या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जे आजार आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जे संकट आणि समस्या आहेत, त्या प्रत्येक संकटाचं आणि समस्येचं कारण काय माहिती तुम्हाला? पाप. बाकी सांगतं प्रत्येक माणसाने पाप केला आहे आणि पापाची शिक्षा मरण, आजार, शाप, गरिबी, दुःख हे माणसाला प्राप्त झालं. पण बायबल सांगते प्रियांनो, तो देव, त्या देवाने ज्या स्वर्गातून आपल्याकडे पाहिलं की आपण दुःखामध्ये, आजारामध्ये, शापामध्ये आपले जीवन जगत आहे, तो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला. हालेलुया. येशू काय बनला? मनुष्य बनला. हालेलुया. आता विचार करा, देवाला माणूस बनण्याची काय गरज आहे ना? तुम्हाला माहिती आहे, देवासमोर जर तुम्ही बायबल मध्ये वाचले यशायाच्या पुस्तकामध्ये, बायबल सांगतं त्या देवासमोर हे संपूर्ण जग आणि जगातील प्रत्येक व्यक्ती हा धुळीच्या कणासमान, सर्व जग, जगातले सर्व लोक देवासमोर किती आहेत? धुळीच्या एका कणासमान, पाण्याच्या एका थेंबासमान. पण तो येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियांनो, विचार करा, त्याने स्वर्ग सोडलं, इतका महान परमेश्वर असून तो इतका लीन आणि इतका नम्र झाला. हालेलुया ना. आपल्यासाठी तो माणूस. आमेन. हालेलुया. पण का माणूस बनला? आपण ते वचन वाचूया ना. आपण जर इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय, इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे एक वचन वाचूया. इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. हालेलुया. सर्व बोलाय. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती. तुम्हाला माहिती आहे, बायबल सांगतं सर्व मानव जाती, तुम्ही आणि मी, आपण जे सर्व रक्त मासाचे आहोत, आपण सर्वजण कोण आहोत माहिती तुम्हाला? देवाची मुलं. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे काय म्हटलंय? ज्या अर्थी मुले एकाच रक्त मासाची होती. आपण सर्वजण रक्त मासाचे आम्ही. आणि तुम्हाला माहितीये का, देवाने ही पृथ्वी आणि हे जग माणसासाठी निर्माण केलेलं. कोणासाठी निर्माण केलं? माणसासाठी निर्माण केलं. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये, जो देव आहे, जो येशू ख्रिस्त आहे, हा आत्मा आहे. कोण आहे हा? देव आत्मा आहे. बायबल सांगते देव कोण आहे? आत्मा आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये का प्रियांनो, ज्यावेळेस देवाने हे जग बनवलं, बायबल सांगतो परमेश्वराने हे जग माणसाला दिलं. कुणाला दिलं? माणसाला. आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. हालेलुया ना. ही सर्व पृथ्वी काय करा? सत्तेखाली आणा. हालेलुया. पण तुम्हाला माहिती प्रियांनो, माणसाने या पृथ्वीवर एका राजाप्रमाणे राज्य करण्याच्या ऐवजी उलट झालं. काय झालं? देवाने माणसाला या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी बनवलं, पण माणसाने राज्य करण्याच्या ऐवजी काय झालं माहितीये का? माणूसच सैतानाचा गुलाम झाला. माणूस काय झाला? सैतानाचा गुलाम. इथं बायबल सांगतं, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते. इथं काय म्हटलं? मरणाच्या भयाने आयुष्यभर कशाच्या? दास्य. सर्व बोला, दास्य. आज अनेक लोक दास बनले. कुणाचे दास माहिती तुम्हाला? सैतानाचे दास. अनेक जण दारूचे दास बनले. अनेक जण आपण पाहतो व्यभिचाराचे दास बनलेले.
अनेक जण आपण पाहतो ना की कोणत्या मुलाचे किंवा मुलीचे दास बनलेले, अनेक जण आपण पाहतो मित्रांचे दास बनलेले, अनेक जण पैशाचे दास बनलेले, पैशाचे गुलाम बनलेले आहे की नाही? पण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण कुणाचीही गुलामगिरी करतो, पैशाची असू द्या किंवा माणसाची असू द्या, आपण गुलामगिरीमध्ये राहतो गेलो. पण जी सर्वात वाईट गोष्ट इथं बायबल सांगतं ना की माणूस हा सैतानाचा गुलाम बनला. आणि सैतान हा माणसाला कसं गुलाम करतो माहिती तुम्हाला? ज्यावेळेस माणूस परमेश्वरापेक्षा पहिलं स्थान पैशाला देतो, माणसाला देतो, दारूला देतो, मुलांना देतो, मुलींना देतो, बायकोला देतो, नवऱ्याला देतो. ज्यावेळेस एक माणूस देवाची जागा, कोणाची जागा? आता बायबल सांगतं येशूला विचारण्यात आलं प्रभूची सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा कोणती आहे? हालेलुया. आणि येशूने काय उत्तर दिलं? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. कुणावर प्रीती कर? देवावर. देवाला प्रथम सांगते. पण आज देवाची जागा कुणी घेतली आहे? पैशाने, माणसाने. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, सैतान हा माणसाला नेहमी कशाकडे घेऊन, जगातल्या गोष्टींकडे काय करत असतो? आकर्षून घेतो. पण त्याचा उद्देश हा असतो की सैतान बोलतो हा मी तुला खूप पैसा देतो. जसा आदम आणि हवा यांना काय बोलला? तुम्हाला फळ देतो. काय बोलला? हे फळ खा. सैतान काय बोलतो? पैशासाठी लबाडी करा, चोरी करा, मारामारी करा. पैसा आला ना तुम्हाला खूप आनंद होईल. माणूस चोरी करतो, लबाडी करतो, भांडण करतो, पैसा येतो, पण आनंद मात्र येत. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती प्रियांनो, खरा आनंद हा केवळ परमेश्वर देणार. हालेलुया, हालेलुया. पण सैतान काय करतो? माणसाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो. सैतानाचं काम काय? जसं आदम आणि हवा यांना काय केलं? फळ दाखवलं. आज सैतान काय करते? माणसाला पैसा दाखवते, मुलगी दाखवते, मुलगा दाखवते, जगातल्या गोष्टी दाखवते. आणि काय काय करते? यांच्याद्वारे माणसाला गुलाम करते. हालेलुया, हालेलुया. म्हणून इथं म्हटलं ना की जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, दास बनले, गुलाम बनला माणूस. माणूस पाप करते. आज तुम्हाला माहिती माणूस आज पैशासाठी लबाडी करते, चोरी करते, भांडण करते. भाऊ आपल्या भावाचा खून करायला मागं पुढे बघत नाही. मी असं बघितलं की विचार करा, मुलं आपल्या वडिलांविरुद्ध केस करत होते आणि आई वडील मुलांविरुद्ध केस करत होते. कोर्टमध्ये केस चालू. इतकंच नाही, आज तर इतकी वाईट परिस्थिती आहे की विचार करा, मुलं आई वडिलांचा खून करत पैशासाठी, जगातल्या गोष्टींसाठी ना. तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी एक घटना घडली ना की एका मुलाने त्याला मोबाईल घ्यायचा होता, मागच्या दिवशी सांगितलं असं वाटतं, आणि त्याने त्याच्यासाठी त्याच्या आईचा खून केला. तर विचार करा, त्याची आई जिने त्या मुलाला लहानसं मोठं केलं, समजदार केलं, सर्व काही दिलं, ती महत्वाची नाहीये, तो मोबाईल महत्वाचा. 20,000 रुपयासाठी त्याने त्याच्या आईचा खून करून टाकला. आज जेलमध्ये बसलाय तो. माहिती सैतान काय करतो? माणसाला आंधळ करून टाकतो. पैशाच्या प्रेमामध्ये, जगाच्या प्रेमामध्ये, मुलाच्या प्रेमामध्ये, मुलीच्या प्रेमामध्ये, सर्व या वाईट गोष्टींमध्ये माणसाला सैतान काय करून टाकतो? फसवून टाकतो. त्या गाडीमध्ये दलदल असतं ना, दलदलमध्ये फसल्यावर माणूस काय होतो? खाली 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 जातो. प्रियांनो, बायबल सांगतं येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. कशासाठी आला? आपण जे दलदलीमध्ये आत 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 आपल्या पापामुळे चाललो होतो, आपल्याला त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी.
हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वराने कसं केलं तर बायबल सांगतं, इथं बायबलमध्ये असं म्हटलं, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मासाची होती त्या अर्थी तो येशू त्यांच्यासारखा रक्त मासाचा झाला. सर्वजण बोलूया, हेतू हा की, सर्व बोला, हेतू हा की, हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्य करावं. काय करावं? काय करावं? सैतानाला काय करायचंय? शून्य. सैतानाची जो अधिकार आहे माणसावर, त्याला काय करायचंय? येशूला शून्य करायचा आहे. पण सैतानाचा अधिकार शून्य करण्यासाठी तुम्हाला माहितीये काय करावं लागलं? येशूला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर प्रियांनो त्याचं बलिदान करावं, त्याचं रक्त सांडावं लागलं. प्रियांनो त्याला ते फटके खावा लागले, त्याला त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडवावा लागला. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं ना, हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. येशूने काय केलं? त्याच्या मरणाने सैतानाला काय करून टाकलं? हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो बायबल काय सांगतं ना, आपण नेहमी बोलतो येशू रक्ते जय. बेंच हलवू नका प्लीज, कोणीच हलवायचं नाही तर जातो. शांत बसायचं नसलं तर तुम्ही जाऊ शकता. ओके, शांत बसायचं सर्वात. हालेलुया. प्रियांनो बायबल सांगते की मरणाने काय करावं? सैतानाला शून्यवत करावं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून त्याने खूप महत्वाची गोष्ट आहे की बायबल सांगतं ना की सैतानाला हरवण्यासाठी प्रभू येशूने त्या क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला. येशूने त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. आणि त्याने सैतानाला काय केलं? शून्य केलं. आमेन, हालेलुया. आपण जोरात टाळ्या द्या प्रभू येशूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो इतकंच नव्हे, हालेलुया, बायबल सांगतं की येशूला सैतानाला शून्य करायचं होतं. इतकंच नव्हे, पण अजून एक महत्वाची गोष्ट करायची. हालेलुया. काय करायचं होतं माहिती तुम्हाला? त्या परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या बरोबर वस्ती करायची. काय करायचंय त्याला? तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर राहायचंय. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, देव हा पवित्र आहे. देव काय आहे? आणि माणूस पापी आहे. मग जो पवित्र देव हा पापी माणसामध्ये कसा राहू शकतो? हालेलुया, हालेलुया. त्याच्यासाठी एकच मार्ग होता. आणि तो मार्ग काय होता माहिती तुम्हाला? येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी बलिदान केलं, रक्त सांडलं. बायबल सांगतं आता जो कोणी व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास करतो की हो येशू तू माझ्यासाठी काय केलंस? क्रूस खांबावर बलिदान केलंस, माझ्यासाठी तू काय केलंस? रक्त सांडलंस. बायबल सांगतं त्या माणसाचे सर्व पाप क्षमा होतात. काय होतात? त्या माणसाचे सर्व पाप क्षमा होतात. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगते येशूच्या रक्ताच्या द्वारे आपण निष्पाप, सर्व बोला, निष्पाप, निर्दोष आणि निष्कलंक बनतो. काय बनतो आपण? निष्पाप, निर्दोष आणि निष्कलंक. हालेलुया. ज्यावेळेस आपले पाप क्षमा होतात, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास करतो, एक अद्भुत आणि एक महान कार्य. काय कार्य होतं आपण वाचूया. ज्यावेळेस आपण पहिले करेल याचा 6वा अध्याय, पहिले करेल याचा 6वा अध्याय, आणि यावेळेस आपण काय महत्वाची वचन आज वाचूया. हालेलुया.
19 आणि 20 वचन वाचूया. 19. तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहे त्याच्याद्वारे देवाचे गौरव करा. हालेलुया. ऐका, इथं बायबल सांगतं, तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. काय आपले शरीर? काय आपले शरीर? बायबल सांगतं आपले शरीर हे देवाचं मंदिर आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं जर तुम्ही येशू विश्वास ठेवता तर तुम्ही स्वतःचे मालक नाही. काय म्हटलं बायबल इथं? तुम्ही स्वतःचे मालक नाही. आणि मी मला पाहिजे ते मी करत, मला जे वाटतं ते मी करत. हालेलुया. तुम्ही जर असं बोलत आहे मला जे पाहिजे ते मी करत, तर तुम्ही येशूवर विश्वासच ठेवला. काय केलं नाही अजून? येशूवर जे बोलत मी माझ्या मनाप्रमाणे करत, मला जे पाहिजे ते मी करत. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये असं म्हटलं, जे आपल्या मनाप्रमाणे करतात ते सैतानाचे लोक आहेत. कुणाचे लोक आहेत? कुणाचे लोक आहेत? बायबलमध्ये म्हटलं ना की तुम्ही तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या वासनांप्रमाणे करत होता ना. जो अंतरिक्षातील राज्याचा जो अधिपती जसा तो सैतान तुम्हाला चालवत होता आणि तुम्ही तुमच्या शरीराच्या इच्छेप्रमाणे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगत. बायबल सांगता हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो आपण काय करतो? आपलं समर्पण प्रभू येशूला करतो. आपण बोलतो प्रभू येशू मी माझं मन, माझे विचार तुला देते, मी माझं शरीर तुला देते. हालेलुया. आणि म्हणून इथे काय म्हटलं? सर्व बोलूया, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. काय म्हटलं इथं? की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि म्हणून काय म्हटलं? तुम्ही काय करा? आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट मी आता जो महत्वाचा पॉइंट मी आज तुम्हाला सांगू इच्छितो ना. बायबल सांगतं की तुम्ही स्वतःचे नाहीये. बायबल सांगतं तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. काय? कोण आहे आपण? देवाचं मंदिर आहे. हालेलुया. आपण अजून एक वचन वाचूया ना. आपण दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय, दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय आणि बायबल इथं आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे. आपण वाचूया ना. दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय आणि आपण 14 पासून ते आपण पहिलं 16 पर्यंत वचन वाचूया. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची बागी कशी होणार? उजेड व अंधकार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलिया राशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. हालेलुया. हालेलुया. याने बायबल सांगतं की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबल इथं सांगत आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबरच काय करायचंय? संबंध जोडायचे.
हालेलुया. आहे की नाही? आपण जगातल्या लोकांबरोबर एक होऊ शकत नाही. बायबलमध्ये असं म्हटलं, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना असं म्हटलं उजेड. सर्वजण बोला उजेड. जे येशूवर विश्वास ठेवतात ते कोण आहेत? येशू बोलला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. पण जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत, जे लोक येशूवर काय ठेवत नाहीत, त्यांना काय म्हटलं? अंधार. इथं म्हटलं उजेड व अंधार याचा मिलाप कसा होणार? हालेलुया. जे येशूवर विश्वास ठेवतात ते कोण आहेत? प्रकाश. आणि जे येशूवर विश्वास ठेवत नाही ते कोण आहेत? अंधार आणि प्रकाश एक होऊ शकतात का? कधीच नाही होऊ शकत. इतकंच नाही, बायबल मध्ये पुढे काय म्हटलं? ख्रिस्ताची सैतानाशी, बलियार म्हणजे सैतान, ख्रिस्ताची सैताना बरोबर एक वाक्यता कशी होणार? काय म्हटलं? आता बघा, एक महत्वाची गोष्ट बायबल सांगत आहे, आपण बघत आहोत. हालेलुया. परमेश्वराचं वचन काय सांगतं? आपण आता बघितलं, तुमचं शरीर काय? हालेलुया. पण इथं बायबल सांगत आहे, तुम्हाला माहितीये का? परमेश्वर म्हणते की तुम्ही नाही, इथं म्हटलं ख्रिस्ताची बलियार अशी एक वाक्यता कशी होणार? म्हणजे विश्वासणाऱ्यांना इथं काय म्हणण्यात आलेलं आहे? ख्रिस्त. काय म्हणण्यात आलं? कारण पुढं वचन सांगतं, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? काय म्हटलं? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे एक होऊ शकतात का? सैतान आणि येशू एक होऊ शकतो? हालेलुया. आणि पुढं आता महत्वाची, म्हणून ते पुढे काय म्हटलं? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? काय म्हटलं? देवाच्या, आता कोण आहे देवाचं मंदिर? बायबल सांगतं, आता इथे कितीतरी जे विश्वासणार आहे त्यांना काय म्हटलं? उजेड. जगातल्या लोकांना काय म्हटलं? अंधार. इतकंच नव्हे, यांना आपण बघितलं, हालेलुया, देवाच्या लोकांना इथं ख्रिस्ताची उपमा दिली आणि जगातल्या लोकांना सैतानाची उपमा दिली. कारण तुम्हाला माहितीये, आपण ख्रिस्ताचं शरीर आहे. आपण कुणाचं शरीर आहे? जगातले लोक सैतानाचं शरीर आहे. कारण तुम्हाला माहितीये, आपण आता बघा, आपल्या शरीराने आपण काय करत आहे? बायबलमध्ये म्हटलं, देवाने आपल्याला शरीर दिले कशासाठी? या जगामध्ये आपण सत्कर्मे करीत आपलं जीवन जगावं. आपण काय करावं? फक्त आत्म्यामध्ये नाही जगू शकत, आपल्याला शरीराची गरज आहे. बरोबर आहे का? आपल्याला सर्वांना शरीराची गरज आहे का नाही? का नकोय तुम्हाला? आपल्याला सर्वांना कशाची गरज आहे? शरीराची गरज आहे. आमेन. हालेलुया. इवन सैतान पण शोधतो, सैतानाला पण शरीराची गरज आहे. का? कारण सैतान आत्मा आहे. सैतान कोण आहे? आणि सैतान स्वतःचं रूप या जगाला दाखवू शकत नाही, म्हणून तो काय शोधतो? तो शरीर शोधतो. मग तुम्ही बघताना घुमतात लोक, आणि ज्यावेळेस ते दुष्ट आत्मा लागतो, काय करतो तो माणूस? मी तर अनेक केस बघितल्या, अनेक लोक ज्यांना दुष्ट आत्मा लागले दिवस रात्र दारू पिते. जस्ट कालच मला फोन आला होता ना, एक कोणतरी व्यक्ती होता, त्याला दुष्ट आत्मा लागलाय आणि तो दिवस आणि रात्र नुसता दारू पितो. ओके, मी असं बघितलं अनेक लोक ज्यांना या दुष्ट आत्म्याचा त्रास सुरू होतो. हालेलुया. यु नो, अनेक जण आपण पाहतो ना, लबाडी करायला लागतात, चोरी करायला लागतात, भांडण करायला लागतात. मी बघितलेले ज्यांच्या अंगामध्ये दुष्ट आत्मा आहे, यु नो, थोडी काही गोष्ट झाली असं भांडण सुरू होतं.
तो माणूस नाहीये, त्याच्या अंगामध्ये दुष्ट आत्मा आहे. आणि तो दुष्ट आत्मा काय करते, त्याचं रूप दाखवतो. म्हणून सैतानाला कशाची गरज आहे? तुम्हाला माहिती आहे, रागाचा दुष्ट आत्मा असतो, व्यभिचाराचा दुष्ट आत्मा असतो. अनेक लोक आपण पाहतो ना, व्यभिचाराच्या दुष्ट आत्म्याने भरलेले. आपल्या बायकोला सोडायचं, दुसरीकडे जायचं, दुसरीला सोडायचं, तिसरीला धरायचं, तिसरीला सोडायचं, चौथ्याला धरायचं. हा काय? बायबल सांगते हा दुष्ट आत्मा आहे, सैतानाची शक्ती आहे. आणि त्या माणसाला काय करते? आपण पाहतो हे सर्व व्यभिचार करायला प्रवृत्त करतो. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबल सांगतं तुम्ही आणि मी, आपण जे येशूवर विश्वास ठेवतो, हालेलुया, आपण देवाचे लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. पण जगातले लोक आपण पाहतो, जगातल्या लोकांना काय म्हटलंय? कुणाचं शरीर आहे जगातले लोक? म्हणून इथं म्हटलं ख्रिस्ताची बलियाराशी किंवा सैतानाशी एक वाक्यता होईल का? हालेलुया. यानं तुम्हाला माहितीये, यस, तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवतो, एक अद्भुत चमत्कार होतो. काय होतो माहिती तुम्हाला? देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो. कोण येतं आपल्यामध्ये? देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो आणि आपण जिवंत. म्हणून इथं काय म्हटलं बघा, हालेलुया, देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. हालेलुया. सर्व बोला, मी तर जिवंत देवाचे मंदिर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल सांगतं ना, देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. हालेलुया. काय म्हणते परमेश्वर? मी त्यांच्यामध्ये काय करल? वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे काय होतील? लोक होतील. हालेलुया, हालेलुया. याच्यासाठी, हे होण्यासाठी येशूने काय केलं माहिती तुम्हाला? आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर बलिदान. आमेन, हालेलुया. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय, माझं शरीर हे काय आहे? देवाचं मंदिर आहे. मी देवाचं लेकरू आहे. देव माझ्यामध्ये वस्ती करत आहे, येशू माझ्यामध्ये वस्ती करत आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहते. आपण कुणाबरोबर पण संबंध नाही जोडू शकत. जे जगातले लोक आहेत ते लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत, भांडण करत आहेत, मारामारी करत आहेत. बायबल सांगतं जर तुम्ही त्यांचे मित्र बनलेले आहात तर तुम्ही स्वतःलाच फसवते. देवाला तर काय फसवू शकत नाही कोणता माणूस. कुणाला फसवते? कुणाला फसवते? स्वतःला. म्हणून इथे बायबल सांगतं, म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि ते अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. हालेलुया. आता मी अनेक लोकांना बघितलं ना, तुम्हाला माहिती आहे, आज अनेक जे विश्वासणारे आहेत, अनेक भाऊ आणि बहिणी, अनेक जण मला विचारतात, ब्रदर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादच नाही, ब्रदर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादच नाही. तुला माहिती त्याच्या मागे कारण काय? एक कारण हे पण आहे. काय कारण आहे? की आपण जे लोक लबाडीमध्ये, चोरीमध्ये, वाईट गोष्टी करत आहेत, त्यांच्याबरोबर काय एक होते. काय होते? त्यांच्याबरोबर एक होते. आणि जर आपण अशा जे जगातले लोक, त्यांना काय म्हटलं इथं? जगातल्या लोकांना काय म्हटलं? अंधार. त्यांना इथं म्हटलं सैतान. जर आपण सैतानाबरोबर उठतोय, बसतोय, राहतोय, मग देवाचे आशीर्वाद कुठून येणार? फास्टर आमच्या जीवनात आहे. कुणाबरोबर उठताय तुम्ही? कुणाबरोबर बसताय? हालेलुया.
जर तुम्ही एक लबाडी, जसं जगातले लोक लबाडी करत आहेत, आपण पण लबाडी करत. जगातले लोक मारामारी करत आहेत, भांडण करत आहेत, शिव्या देत आहेत, तुम्ही पण शिव्या देत आहेत, तुम्ही पण मारामारी करत आहेत, तुम्ही पण अपवित्र जीवन जगत आहेत. जगातले लोक ना व्यभिचार करत आहेत, तुम्ही पण व्यभिचारामध्ये फसलेले आहात. आणि मग आपण विचारतो, पण देव मला आशीर्वादच देत नाही. देव कसा आशीर्वाद देईल? हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, इथं काय म्हटलं? म्हणून, सर्व बोला, म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा. काय व्हा? वेगळे व्हा. इथं म्हटलं असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. हालेलुया. काय परमेश्वर बोलतो? तुम्ही ज्यावेळेस स्वतःला वेगळं कराल, त्यावेळेस मी तुमचा काय करीन? पण जर आपण अशाच लोकांमध्ये जे लबाडी करत आहेत, व्यभिचार करत आहेत, चोरी करत आहेत, मारामारी करत आहेत, शिव्या देते, भांडण करत आहेत, सर्व वाईट गोष्टी करत आहेत, जर आपण अशा लोकांबरोबर उठत आहेत, बसत आहेत, त्यांच्याबरोबरच राहते, तर आपल्या जीवनामध्ये कुठून आशीर्वाद येणार आहे? म्हणून बायबल इथं स्पष्ट सांगत आहे, काय? त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा. हालेलुया. आणि म्हटलं, जे अशुद्ध त्याला शिवू नका. पुढे म्हटलं, आणि मी तुम्हाला पिता, सर्व दोन बोला, पिता. पिता. सर्व बोला, पिता. पुन्हा एकदा बोला, पिता. हालेलुया. पिता असा होईल, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हा, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. तुम्हाला माहिती प्रियांनो, आज अनेक लोक त्या उधळ्या पुत्रासारखे, तुम्हाला माहिती उधळ्या पुत्र माहिती तुम्हाला? हालेलुया. बायबल सांगतं, एक बाप होता, त्याला दोन मुलं होते. हालेलुया. एक मोठा, एक छोटा. आणि तो छोटा त्याच्या बापाला काय म्हटला? बाप्पा, मला माझी सर्व इस्टेट दे, माझा सर्व पैसा दे, मला माझ्या मनाप्रमाणे राहायचंय. मी म्हाताऱ्या, असं बोलला, म्हातारा मला तुझ्या बरोबर नाही राहायचं, मला माझा पैसा दे. आणि तुम्हाला माहितीये, त्याच्या बापाकडून त्यांनी सर्व पैसे घेतले आणि तो दूर देशी निघून गेला. काय? कुठे गेला? आता बघा, ज्यावेळेस माणूस पापामध्ये आपले जीवन जगते, ज्यावेळेस माणूस लबाडीमध्ये, चोरीमध्ये आपले जीवन जगते, तो कुठं जाते? देवापासून लांब, दूर देशी निघून गेला. ज्यावेळेस तो दूर देशी निघून गेला, काय झालं? बायबल सांगतं, लवकरच त्याचा जो सर्व पैसा होता तो संपून गेला. जे त्याचे मित्र होते, त्या मित्रांनी त्याला सोडून टाकलं, आणि शेवटी हा जो उधळ्या पुत्र होता ना, जो सर्व आयुष आणि मौज मजा या जगामध्ये करत होता प्रियांनो, त्याच्याकडे एक पैसा राहिला नाही. आणि प्रॉब्लेम असा झाला, त्या देशामध्ये दुष्काळ पडला. ज्यावेळेस बापापासून लांब जातो ना माणूस, काय होतं? बापापासून लांब. हालेलुया. मग खायला पण घेतो. काय झालं माहिती तुम्हाला? बायबल सांगतं, हा जो मुलगा उधळ्या पुत्र, तुम्हाला माहितीये, एका राजाप्रमाणे, राजकुमार प्रमाणे तो होता. पण त्याच्या मित्रांना घेऊन, बायबल सांगतं ना, मित्र जास्त. मी तुम्हाला म्हटलं ना, आज अनेकांनी काय केलं? येशूला पहिलं स्थान देण्याच्या ऐवजी कुणाला पहिलं स्थान देते? मित्रांना. मित्र बोलले, चला दारू प्यायला, चला दारू प्यायला. मित्र बोलले, हे करायचं, हीच पूर्व दिशा. मित्र जे सांगतील तेच करायचं. आज इतकी वाईट परिस्थिती आहे. मी बघितलं, हालेलुया, विशेष करून 13, 14, 15 वर्षाची जे मुले एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी, हालेलुया, जे मैत्रीण करणार तीच ते करणार. हालेलुया. मग मैत्रीण बोलली, अरे मला बॉयफ्रेंड आहे, तुला आहे का? आणि इतकं चालू झालंय आज ना. मग मैत्रिणीला दाखवण्यासाठी, मैत्रीचं मन ना, तिला दाखवण्यासाठी, तुलाच नाही मला पण, लगेच काय करणार? तुम्हाला माहितीये,
अशी आपण पाहतो. या तुम्हाला माहिती आहे जग असंच ऑपरेट करतं. जगातले लोक आपण पाहिलं कोण आहेत? अंधार, सैतान. आणि सैतान काय डायरेक्ट येऊन नाही बोलत, अनेकदा मित्रांच्या द्वारे बोलतो, जगातल्या लोकांच्या द्वारे बोलतो. अरे कुछ नाही होता, हा थोडीशी लबाडी केली तर काय होतं? सर्व जगच करतंय ना. अरे सर्व जग लबाडी करतंय, पण जग तर सैतानाचंच आहे. पण तुम्ही आणि मी देवाचे आहोत, मग आपण कसं काय लबाडी करायची? हालेलुया. अनेकदा काय बोलतात लोक? सर्व जग करतंय, आपल्याला पण करावंच. बायबल सांगतं नाही. येशू काय बोलला? मार्ग, सत्य आणि जीवन. येशू सत्य. येशू बोलला मी सत्याचा आत्मा. कोणता आत्मा? पवित्र आत्मा कोण आहे? सत्याचा आत्मा. हालेलुया. प्रिय पवित्र आत्मा हा लबाडीचा आत्मा नाहीये. हालेलुया. जो पवित्र आत्मा आहे हा सत्याचा आत्मा आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण येशू विश्वास ठेवतो, तो सत्याचा आत्मा, तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट मी जसं तुम्हाला सांगत होतो, हा उधळ्या पुत्र काय केलं? त्याने त्याच्या बापाला सोडलं, दूर देशी निघून गेला, लबाडी करायला लागला, चोरी करायला लागला, व्यभिचार करायला लागला, सर्व त्याची संपत्ती गेली. शेवटी अशी परिस्थिती आली, हा उधळ्या पुत्र याला डुकर चारायची नोकरी मिळाली. काय नोकरी मिळाली? डुकर चारायची. आणि बायबल सांगतं जे डुकर शेंगा खायच्या, डुकर काय करायचे? पण त्या शेंगा पत्त्याला घेताना, त्या शेंगा पत्त्याला घेताना शेवटी डोकं ठिकाण्यावर आला. त्या शेंगा पत्त्या, डुकरांच्या शेंगा त्याला खायला मिळाला. तो बोलला, अरे माझ्या बापाच्या घरी माझ्या जे नौकर, जे कोण आहे नौकर, पण भाकरी खातात. हालेलुया. प्रियांनो, आपला देव, आपला पिता इतका धनवान आहे, इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्यावेळेस आपण त्या देवाजवळ असतो, इवन त्याचे जे नौकर आहेत ना, त्यांना भाकरीची रेल आहे. तिथं शब्द आहे. लूक याच्या 15 अध्यायामध्ये तुम्ही वाचा. कुणाला? जे नौकर आहे त्यांना भाकरीची काय रेल चेले. मग विचार करा, मुलं आणि मुलींना तो देव किती आशीर्वाद देईल. हालेलुया. हालेलुया. ग्लोरी. बरोबर, प्रभू येशू आपल्यामध्ये हजर आहे. आमेन. आणि म्हणून इथं बायबल सांगतं, जर देव जे नौकर आहेत त्यांना भाकरीची रेल चेले, पण मुलं उपाशी मरत आहेत का? तर आपण बघितलं उधळा पुत्र कुठं होता? दूर देशी, आपल्या बापापासून लांब. आणि म्हणून इथं काय म्हटलं? हालेलुया. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. परमेश्वर बोलतो, मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून आपल्या जीवनामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल, तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, पित्याच्या घरामध्ये राहणं. हालेलुया. आणि खरोखर त्या उदया पुत्राने तेच केलं. बायबल सांगते त्याचं, तो शुद्धीवर आला आणि तो बोलला, मी उठल आणि मी माझ्या बापाच्या घरी जाईल. हालेलुया. तो उठला, त्याच्या बापाच्या घरी गेला. त्याने तो जर दूर देश सोडला, त्या डुकरांबरोबर राहणं सोडून टाकलं. तेव्हा माहिती डुकर, येशू बोलला ना, डुकरांसमोर मोती टाकू नका. काही लोक डुकरांसारखे असतात, तुम्हाला माहिती? त्यांना किती सांगा ते त्यांचं पाप सोडणार नाही. कशासारखे? तुम्ही त्यांना किती सांगा, पण बायबल सांगते काय करा. म्हणून जगातल्या लोकांना, आता आपण बघितलं जगातल्या लोकांना काय म्हटलं? अंधार,
सैतान आणि अजून एक आलंय दुःख. ते लोक बदलणार नाही. एक डुक्करला तुम्ही कितीही तुम्ही त्याला आंघोळ घाला, एकदम साफ करा, चांगलं त्याला पावडर लावा, लिपस्टिक लावा आणि त्याला चांगल्या घरामध्ये ठेवा, पण जसं तुम्ही बाहेर त्याला सोडता तो लगेच नालीमध्ये पडतो. कुठं जातो? नालीमध्ये जातो. त्या घाणामध्ये काय करतो तो? लोळायला. आणि म्हणून ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. जोपर्यंत हा उधळ्या पुत्र आपल्या बापापासून लांब होता, त्या घाणीमध्ये होता, त्याला भाकर खायला पण काय होता? मोहताज. डुकरांच्या शेंगा त्याला भेटत होत्या. पण बियानो हालेलुया, ज्यावेळेस त्याने त्याच्या तो दूरदेश सोडला, त्याने स्पष्टता. आता त्याचा असा अर्थ नाही की तो चालत तरी, त्याचा असा अर्थ आहे आपलं पाप सोडा. इथं म्हटलं परमेश्वर बोलतो त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका. हालेलुया. काय तुम्ही काय करा? जे जगातले लोक जसं लबाडीमध्ये, चोरीमध्ये, सर्व वाईट गोष्टींमध्ये त्यांचं जीवन जगत आहे, तुम्ही त्या अशुद्ध गोष्टी, पापाच्या गोष्टी सोडून टाका. हालेलुया. आणि ते काय म्हटलं ना? आणि म्हणजे मी तुम्हाला स्वीकारी. जर बोला म्हणजे मी तुम्हाला, जर बोला म्हणजे मी तुम्हाला स्वीकारी आणि मी तुम्हाला पिता असा होईल. काय होईल? पिता असा होईल आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या अशी व्हाल. सोन्या टाळ्या वाजून हालेलुया. या जगामध्ये आला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आला की आपण पापातून मुक्त व्हावं, आपले सर्व पाप क्षमा व्हावेत. इतकंच नाही, आपण पापातून मुक्त व्हावं, आपण देवाचं मंदिर बनावं. आपण कुणाचं मंदिर बनावं? देवाचं मंदिर बनावं. पण इतकंच नाही. हालेलुया. बियानो, आपण त्या जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या बनावं. काय बनावं? आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आपण बनावे. हालेलुया. आणि खरोखर ज्यावेळेस आपण जिवंत देवाच्या पुत्र आणि कन्या बनतो, त्यावेळेस आपण बापाच्या घरामध्ये येतो. हालेलुया. बाप काय बोलतो? हालेलुया. अरे याचे घाण कपडे काढून टाका. ज्यावेळेस तो उधळ्या पुत्र त्याच्या बापाकडे आला, हालेलुया, त्याने काय म्हटलं ना? त्याचा झगा सर्व घाणीने भरलेला होता, गाळ लागलेला होता. पण त्या बापाने काय केलं? तो झगा काढून टाकला. आमेन. म्हटलं ह्याच्या हातामध्ये अंगठी घाला, याच्या पायामध्ये नवीन बूट घाला. हालेलुया. हा माझा मुलगा मेला होता, तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, आता तो पुन्हा सापडून गेला. त्यानं फक्त भाकरी नाही, त्याला सोन्याची अंगठी दिली. काय दिलं? मी म्हणून बोललो, बापाच्या घरामध्ये या. आपल्या मनाप्रमाणे करणं सोडून टाका, आपल्या इच्छेप्रमाणे करणं सोडून टाका. आणि आज त्या परमेश्वराला बोला, प्रभू आज मी माझं जीवन तुला समर्पित. एक शेवटचं वचन मागूया. मला माहिती आज खूप उशीर झाला, पण शेवटचं वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. सर्वजण उभं राहूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. ज्यास आपण ओबद्याचं पुस्तक ओबद्या याचा पहिला एकच अध्याय आणि बायबल सांगतो. सर्वजण बोलूया. पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील, तो पवित्र स्थान असा होईल. काय होईल? जमोला पवित्र स्थान असा होईल. काय होईल? हालेलुया. आणि पुढे असं म्हटलं, याकोबाचे घराणे, सर्व बोला, याकोबाचे घराणे
आपल्या वतनाचा ताबा घेईल. काय घेईल? आपल्या वतनाचा, आपल्या आशीर्वादांचा काय घेईल? प्रेमाची जी सभा आहे काय? आशीर्वाद आणि आरोग्य सभा. देवाने आपल्यासाठी खूप आशीर्वाद दिलेले आहेत. ऑलरेडी येशूने त्याचं रक्त सांडलं, तुम्हाला सर्व पापातून मुक्त केलं, त्याला फटके मारले, तुम्हाला आरोग्य मिळावं, तो शापित झाला की तुम्ही आशीर्वादित व्हावं. हालेलुया. येशूने सर्व किंमत भरलेली आहे. तर प्रियानो, आज महत्वाची गोष्ट, हालेलुया, येशूने हे सर्व केलं, तर आपण एक पवित्र जीवन जगत आहोत. आपण जगासारखंच राहू. आज आपले जीवन कसं आहे? जगातले लोक कसं लबाडी करते, चोरी करते, मोठी पूजा करते, भांडण करते, शिव्या देते, शाप देते. जसं जग जगतं तसं आपण जगत आहोत का? तर प्रियानो, आज ही वेळ आपण पश्चाताप करू. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जर अशी कोणतीही गोष्ट जी देवाला आवडत नाही, कबूल करा आणि सोडू नका. काय करा? आपला देव क्षमा करणारा देव आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जरी तुम्हाला वाटलं असं पाच नाही, तुम्ही कितीही वाईट गोष्टीमध्ये असाल, तुम्ही किती पापामध्ये असाल, पण आज जर तुम्ही तुमचं पाप कबूल केलं आणि कबूल करून ते सोडलं, काय म्हणते तुम्हाला? तुम्ही बापाच्या घरामध्ये जा. हालेलुया. काय व्हाल तुम्ही? बापाच्या घरामध्ये जाल, जिथं भाकरींची रेल चेले नोकरांसाठी. तर तुम्ही नोकर नाही, तुम्ही जिवंत देवाचे लेकरे. मग विचार करा, तो देव किती बरकत, किती आशीर्वाद तुम्हाला देईल. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करा, आपले दोन्ही हात उंच करा आणि आज तुमचं जीवन प्रभूला समर्पित करा. आज आपण देवाचं वचन वाचलं. तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात, तुम्ही उजेड आहात, तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. प्रियांनो, आज जर आपण या जगातल्या लोकांबरोबर, जसं जगातले लोक लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत, व्यभिचार करत आहेत, व्यसन करत आहेत, दारूबाजी करत आहेत, वाईट गोष्टी करत आहेत, जर प्रियांनो आज आपण आपले जीवन अशा कोणत्याही वाईट गोष्टींमध्ये जर जगत असलो, ही वेळ आहे. जसं तुम्ही आज तुमचं पाप कबूल करणारे आणि सोडणारे, या क्षणी देव तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरणार. आज सर्व बंधनं नष्ट होणार आहेत आणि तुम्ही जे दूर देशामध्ये होता, तुम्ही दूर देशामध्ये आता या क्षणी बापाच्या घरामध्ये प्रवेश करणार आहात. बायबल सांगतं तुम्ही वेगळे व्हा, त्यांच्यामधून निघा, जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी तुमचा पिता होईल आणि तुम्ही माझे पुत्र आणि कन्या व्हाल. प्रभूला क्षमा मागा. आणि आपल्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट ती प्रभू येशूला आवडत नाहीये, देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला दाखवून देते. प्रभूला बोला, प्रभू आज मी ती गोष्ट सोडत आहे. प्रभू येशू, मी ते सर्व पाप सोडत आहे, मला क्षमा कर पित्या. मी तुझ्या वचनाविरुद्ध माझं जीवन जगलो, मला जसं वाटत होतं तसं मी जगलो, मला जसं वाटलं, माझ्या शरीराला जसं वाटलं तसं मी केलं. पण पित्या, आज मी माझं समर्पण प्रभू येशू तुला करतो. मी निश्चय करतो, मी माझ्या मनाप्रमाणे नाही, माझ्या शरीराच्या इच्छेप्रमाणे नाही, तर प्रभू येशू मी तुझ्या वचनाप्रमाणे, मी तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आज मी माझं समर्पण तुला करतो. राबा बा दे प्रभू येशूला मी समर्पण करतो. आज मी माझं सर्वस्व प्रभू येशूला देते. येशू, तू माझ्या जीवनामध्ये प्रथम आहेस. कोणती गोष्ट नाही, पैसा नाही, कोणता माणूस नाही, प्रभू येशू मी तुला प्रथम स्थान देते. कारण तू माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलंस, तू माझ्यासाठी तुझं रक्त सांडलंस. आज मी माझं जीवन प्रभू येशू तुला देतो. आज मी माझं जीवन प्रभू येशू तुला देतो. आज मी पश्चाताप करत आहे. आज मी सर्व त्या वाईट गोष्टी सोडून टाकत आहे. ओ राबा बाबा, मी जाहीर करतो मी प्रकाश, मी जाहीर करतो मी नवीन उत्पत्ती आहे, मी जाहीर करतो मी देवाचे लेकरू आहे.
मी जाहीर करतो, ओ मी देवाचं मंदिर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. फायर, 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 फायर. त्यानो अनेकांना प्रभू येशू स्पर्श करतो. तो पिता या क्षणी तुमच्या जीवनामध्ये उतरून येतो. तो पिता तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने करतो. तो पिता बोलत आहे, तू माझं लेकरू आहेस, तू माझी मुलगी आहेस, तू माझ्या घरामध्ये आहेस. ओ रा बाबा, ओ मी तुला रेलचेल देणार आहे, मी तुला आशीर्वाद देणार आहे, मी तुला आरोग्य देणार आहे, मी तुला बरकत देणार आहे, मी तुझ्या जीवनामध्ये शांती देणार आहे, मी तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे. ओ माझा मुला, आज तू त्या सर्व वाईट गोष्टी सोडल्यास, माझ्या मुली आज तू त्या सर्व वाईट गोष्टी सोडल्यास, आज तू तुझ्या मनाचा ताबा घेणार आहे. कारण तू पवित्र होण्यासाठी ओ एक पवित्र स्थान तू बनलास. ओ माझ्या आत्म्याला तुझ्या जीवनामध्ये जागा दिलीस, माझ्या पवित्र आत्म्याला तुझ्या जीवनामध्ये बोलवलंस. आज मी तुला आशीर्वादित करतो. ग्लोरी, 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 ग्लोरी. प्रभू सर्व बंधन तू नष्ट केले, सर्व शाप तू नष्ट केले, सर्व सैतानाची गुलामगिरी नष्ट केली, सर्व पापाची गुलामगिरी तू तुझ्या लेकरांवरून नष्ट केलीस. प्रत्येकाला एक पवित्र जीवन जगण्यासाठी तुझं सामर्थ्य दिलंस, तुझा अभिषेक दिलास. मी आम्ही धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन.